आणि सर्वांगीण विकासासाठी MMRDAचा मोलाचा वाटा आहे. आणि आता MMRDAची कार्यपद्धती, त्यांचे प्रकल्प, नियोजन आणि भविष्यामधल्या तरतुदी काय आहेत याविषयी जाणून घेण्यासाठी MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल आपल्या सोबत आहेत. मुंबईसारख्या महानगरांचा विकास करण्यासाठी विविध योजना, धोरणं राबवण्याच्या दृष्टीनं MMRDA काम करतं. प्रकल्पांची अंमलबजावणी, पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासासाठी MMRDAचा मोलाचा वाटा आहे. आता MMRDAची कार्यपद्धती, त्यांचे प्रकल्प, नियोजन, भविष्यामधल्या तरतुदी काय आहेत याविषयी जाणून घेण्यासाठी MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल सर आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत माझे सहकारी सौरभ कोरटकर. MMRDA कडे खूप मोठी जबाबदारी आहे, ती म्हणजे मुंबईतल्या सगळ्या पायाभूत सुविधा, रस्ते या सगळ्या विकास कामांची. मुंबईत लोकसंख्या ही सातत्यानं वाढते आहे आणि त्याचा थेट ताण मुंबईतल्या पायाभूत सुविधांवर पडतो. पण जेव्हा मुंबईतल्या इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल आपण बोलतो तेव्हा वाढत्या लोकसंख्येमुळे एक इन्फ्रास्ट्रक्चर गॅप तयार होतो मुंबईच्या विकासामध्ये आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये. तर हा गॅप भरून काढण्याची जबाबदारी एका संस्थेवर नाही आहे, त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या संस्था सोबत काम करतात आणि यामध्ये योग्य समन्वय सुद्धा असणं अपेक्षित आहे. तर हे नेमकं कशा पद्धतीनं होतं आणि हे सगळं करताना थोडीशी तारेवरची कसरत होते का? बरोबर आहे. मुंबईचा जर आपण एकंदरीत विचार केला तर मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे मुंबईमध्ये व्यापार, व्यवसाय आणि उद्योगधंदे हे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत आणि त्याची वृद्धी पण खूप गतीने होत आहे. त्यामुळे देशातले अनेक भागातून लोक इथे येतात. महाराष्ट्राचे वेगवेगळ्या भागातून लोक मोठ्या संख्येमध्ये मुंबईमध्ये येते. तर इथल्या ज्या इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यावर ताण येणे स्वाभाविक आहे. त्यामुळं जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटची जे एक नियोजन करण्यात आलेलं आहे तो एक खूप दीर्घकालीन नियोजन संपूर्ण MMR क्षेत्रासाठी MMRDAच्या माध्यमातून पण करण्यात आलेलं आहे. आणि प्रत्येक संस्था जे मुंबईमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करते ते आपापल्या ज्युरिस्डिक्शनमध्ये काम करत असते. जसं MMRDAचा बघायचं झाला तर MMRDA हे संपूर्ण MMR क्षेत्रासाठी एक याला आपण म्हणू अम्ब्रेला ऑर्गनायझेशन म्हणून काम करत असते आणि मोठे आणि कॉम्प्लिकेटेड जे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट्स आहेत ते MMRDA हाताळत असते. या व्यतिरिक्त मुंबई महानगरपालिका एरियामध्ये महानगरपालिका आहे. नवी मुंबईमध्ये आपण गेला तर सिडको संस्था आहे. नवी मुंबई महानगरपालिका आहे. त्याच्यानंतर मुंबईचे चहूबाजूनी वेगवेगळ्या आपला प्लॅनिंग अथॉरिटीज आहेत. ठाणे महानगरपालिका आहे, कल्याण डोंबिवली आहे. अशा पद्धतीने MSRDC आहेत, म्हाडा आहेत. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या संस्था आपापल्या परीने इन्फ्रास्ट्रक्चर बॅकलॉग त्यांच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये भरून काढण्याचे प्रयत्न करत आहेत. आणि खरं म्हणजे याचा एक फायदा पण होतो, कारण एकच संस्थेवर जर हे सगळा ताण आला तर मला वाटते की त्या संस्थेवरती खूप प्रेशर येऊ शकतो. आणि वेगवेगळ्या संस्था जर आपापल्या ज्युरिस्डिक्शनवर काम करत राहिल्या तर एक प्रॉपर कोऑर्डिनेशन होऊन जिम्मेदारी वाटून घेऊन आणि चांगल्या पद्धतीने विकास होऊ शकतो. आपण बघतो आज प्रत्येक संस्था आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. आणि जे मी एक नियोजनचा भाग आपल्याला म्हटला तर ते नियोजन भविष्यकालीन जे लोकसंख्याची परिस्थिती काय राहणार आहे, लोकसंख्या मुंबईचे कोणकोणत्या भागामध्ये वाढणार आहेत त्याचे एक अंदाज आपण ऑलरेडी आपल्याला मिळत असतो, कारण भरपूर त्याच्या स्टडीज आहेत. एक कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रान्सपोर्ट स्टडी MMRDA करत असते. त्याप्रमाणे वाहतुकीचा एकूण परिदृश्य भविष्य काळामध्ये कसं राहणार आहे त्याचा आपल्याला अंदाज होत असतो. आणि त्याप्रमाणे MMRDA जे प्रोजेक्ट आहे त्याची आखणी करत असतो आणि त्याला इम्प्लिमेंट करत असतो. पण सर, वेगवेगळ्या संस्थांची भूमिका जिथे आली तिथे परवानगी आलं आणि वेगवेगळ्या संस्थांमध्ये समन्वय सुद्धा आला. तर या सगळ्या गोष्टींमुळे कामाला गती मिळण्यास मदत होते की कामात थोडं शैथिल्य येते किंवा याच्यात वेळ जातो या सगळ्या गोष्टींमध्ये? तो जाऊ नये म्हणून नेमकं काय करणं अपेक्षित आहे की ते होत आहे त्या पद्धतीने? आता जर बघितलं तर परवानग्या हा विषय प्रत्येक प्रोजेक्टमध्ये आलाच. म्हणजे आता मुंबईची भौगोलिक आपण म्हटला तर मुंबईची भौगोलिक रचना अशी आहे की अनेक प्रकारच्या परवानग्या प्रत्येक प्रोजेक्टच्या मध्ये घ्यावी लागतात. मुंबई एक कोस्टल प्रदेश आहे, त्यामुळं इथे मँग्रोव्हचे विषय आहेत. इथे संजय गांधी नॅशनल पार्क मुंबईच्या अगदी
मध्य भागामध्ये चौबाजूने जर आपण पाहिला तर अशा सेन्सिटिव्ह पर्यावरण दृष्ट्या सेन्सिटिव्ह संवेदनशील क्षेत्र असल्याने वेगवेगळ्या परवानग्या आल्याच. परंतु जसं मी म्हटला ज्युरिस्डिक्शनल अथॉरिटी असल्याने मला असं वाटतंय की एक प्रॉपर कोऑर्डिनेशन होऊन जातो आणि त्या पद्धतीने काम होत असतं. सर, आणखी एक उल्लेखनीय बाब मुंबईच्या बाबतीत गेल्या काही दिवसातली तीही की अटल सेतूच्या माध्यमातून नवी मुंबई आणि मुंबई कनेक्ट झाले आहेत. काही तासांचा जो प्रवास होता तो आता अवघ्या काही मिनिटांवर आला आहे. पुणे आणि मुंबईतलं सुद्धा अंतर वेगवेगळ्या प्रवासाच्या माध्यमांमुळे कमी होत चाललंय. तर याच्यामुळे शहर नेमकं कसं बदलतंय आणि हा बदल अडॉप्ट करण्यासाठी शहर आपली तयार आहेत का? खूप चांगला आपण एक प्रश्नाच्या माध्यमातून विचारायचं खरं म्हणजे, कारण अटल सेतूच्या माध्यमातून नवी मुंबई आणि मुंबई हे अगदी खूप जवळ आलेले आहेत आणि हे खूप काळाची गरज होती. खूप जुन्या काळापासून याचे एक नियोजन चालत होतं, पण आता तो फलीभूत झालेला आहे. याचा खूप चांगला एक इम्पॅक्ट नवी मुंबई क्षेत्रामध्ये आणि मुंबईमध्ये पण होणार आहे. आणि MMRDA हे जसं मी मगाशी म्हटलो की एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन आहे. एक पूर्ण MMR ला दृष्टिगत ठेवून MMRDA नियोजन करत असतो. त्यामुळे येणाऱ्या कालामध्ये कोणत्या भागामध्ये लोकसंख्येचा जो प्रमाण आहे ते वाढणार आहे, कशा पद्धतीने वाढणार आहे याचा अंदाज लावूनच आपण प्रोजेक्टची आखणी करत असतो आणि इम्प्लिमेंटेशन करत असतो. जसं आता पुण्याचा आपण उल्लेख केला तर पुण्याला आणखी जवळ अटल सेतूच्या माध्यमातून पुणे जवळ आलेलाच आहे, पण आणखी जवळ करण्याच्या हिशोबाने जो पुणे एक्सप्रेस हायवे आहे ते पुणे एक्सप्रेस हायवे आणि अटल सेतूच्या मधला जो एक अंतर आहे त्याला दूर करण्यासाठी MMRDA काही प्रोजेक्टची आखणी त्या ठिकाणी करतो. त्याचप्रमाणे ठाणे भागामध्ये किंवा मीरा भाईंदर या भागामध्ये किंवा इतर जे कल्याण डोंबिवलीचा जो क्षेत्र आहे या भागामध्ये पण वाहतूक आणि आवागमन जे आहे ते सुरळीत व्हावं याकरिता अनेक प्रोजेक्टची MMRDA अंमलबजावणी करत आहे. उद्देश एवढाच आहे की कुठल्याही सिटी आणि मुंबईच्या आजूबाजूचं महामुंबई क्षेत्र ज्याला आपण म्हणतो त्यातनं आणि मुंबईचा जो प्रवास आहे तो सुसह्य व्हावं, कमी वेळेत व्हावं, कमी खर्चात व्हावं आणि याचा परिणाम एकूण जो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आहे रिजनचा त्याला व्हावं अशा रीतीने नियोजन आपलं असतं. बरोबर सर, प्रवासाच्या वेगवेगळ्या माध्यमांमुळे मुंबईच्या बाहेरचे भाग मुंबईच्या जवळ येत आहे किंवा तो प्रवास सुसह्य होतोय. पण जेव्हा प्रश्न येतो मुंबईतल्या अंतर्गत प्रवासाचा किंवा वाहतुकीचा तेव्हा काही प्रश्न आपल्याला प्रामुख्यानं जाणवतात. ते म्हणजे वाहतूक कोंडीचा असेल आणि दुसरा आहे प्रदूषणाचा. आता वेगवेगळ्या मेट्रो ची अनाउन्समेंट सध्या झालेल्या आहेत आणि त्यातल्या काही मार्गिका कार्यान्वित आहेत, काहींच्या घोषणा झाल्या आहेत आणि काहींची कामं सुरू आहेत. पण खरंच मेट्रोचं जाळं मुंबईत विस्तारल्यानं मुंबईकरांची वाहतूक कोंडीची आणि प्रदूषणाची समस्या सुटणार आहे का, किंवा सुटणार असेल तर त्याला आणखी किती काळ लागणार आहे? नक्कीच सुटणार आहे. याचा मुंबई आणि महामुंबई MMR रिजनमध्ये एकूण 14 मार्गिका प्रस्तावित आहेत. त्यापैकी जवळजवळ 7-8 मार्गिकांवरती प्रत्यक्षात काम सुरू आहे आणि आपण कालच एक मार्गिका त्या ठिकाणी ओपन झाली 12 किलोमीटरची. अशा करून आज रोजी मुंबईमध्ये साधारणपणे 52 ते 55 किलोमीटर हे मेट्रो चालू झालेली आहे. आपण जर सार्वजनिक वाहतुकी वर जे ताण पाहिला, जसे आपण नेहमी म्हणतो की इंडियन रेल्वेची जे सबअर्बन सर्व्हिस आहे ती मुंबईची लाईफलाईन आहे, त्याला विकल्प देण्याची गरज आहे. त्याला जेवढा जास्तीत जास्त विकल्प आपण देऊ, कारण मुंबईचं स्वरूप आपण पाहिला तर एक लिनियर सिटीचं स्वरूप आहे. मुंबई उत्तर दक्षिण अशा पद्धतीने मुंबईचा साधारण प्रवास असतो. अशा उत्तर दक्षिणच्या असलेली लिनियर सिटीमध्ये जर आपण पूर्व पश्चिमचे रूट्स जर प्रोव्हाइड केले, कारण पूर्व पश्चिमचे विकल्प नसतात, त्यामुळे त्या लोकांना उत्तर ते दक्षिण प्रवास करून खूप लांबून असा पूर्व पश्चिम प्रवास करावा लागतो. त्यामुळे आपण बघाल तर अनेक मेट्रो मार्गिका पूर्व पश्चिम दिशेने आपले प्रस्तावित आहेत. तर मला असं वाटतं की हा जो प्रवास सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून हे जेव्हा सगळ्या मेट्रोच्या लाईन्स इम्प्लिमेंट होऊन जातील तर खूप चांगली परिस्थिती निर्माण होईल. दुसरा प्रश्न आपला
असा होता की प्रदूषणच्या अनुषंगाने, तर प्रदूषण ऑब्व्हियसली हे जे आपले सर्व सिस्टम मेट्रोचे जे आहेत ते इलेक्ट्रिसिटी ड्रिव्हन आहेत, त्यामुळे प्रदूषण याच्यामध्ये होणार नाही. किंबहुना म्हणजे प्रकृतीच्या जो संरक्षणाचा विषय आहे तो याच्यामध्ये असतोच. दुसरा कॅपॅसिटीचा एक इश्यू आहे की किती कॅपॅसिटी आपल्याला लागणार आहे. तर मी आपल्याला सांगू इच्छितो की जेव्हा याच्या एक विस्तृत प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला जातो तेव्हा याचं खूप लांबचं नियोजन असतो. जवळजवळ 30, 40, 50 वर्षाचा नियोजन आपण मेट्रोची कॅपॅसिटीच्या अनुषंगाने करत असतो. आज रोजी जे आपण मेट्रो सुरू केलेली आहे ते आजची गरजेप्रमाणे आहे. या मेट्रो या पुढच्या काळामध्ये जेव्हा गरज आपली वाढेल त्यावेळेस आपण वाढवू पण शकतो, याची कॅपॅसिटी आपण वाढवू शकतो, अशी तरतूद आपण केलेली आहे. ओके सर, जगातले काही देश आपण बघितले तर मेट्रो असेल, ट्राम असेल, बस याचं एक समांतर जाळ काही देशांमध्ये आपल्याला विकसित देशांमध्ये बघायला मिळतं. त्याच्यामुळे तिथल्या नागरिकांची मानसिकता प्रामुख्यानं सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याची असेल. तुम्ही आशावादी आहात का की भारतात, मुंबईत सुद्धा असं चित्र तुम्हाला प्रामुख्यानं बघायला मिळेल? कारण मुंबई हे देशातलं असं शहर आहे की जिथे अशा पद्धतीच्या वाहतुकीची सगळ्यात जास्त गरज आहे आणि सामान्य माणूस सुद्धा या दृष्टीने विचार करायला लागला तर चित्र बदलायला सुद्धा वेळ लागणार नाही. बरोबर, आपलं म्हणणं बिलकुल बरोबर आहे. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी एक विषय असतो की व्यक्ती पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जेव्हा जातो तेव्हा तो वेगवेगळ्या मार्गाचा, वेगवेगळे साधन जे आहेत त्याचा वापर करू शकतो. म्हणजे ट्रेनने येऊ शकतो, मेट्रोने येऊ शकतो, बसने येऊ शकतो आणि शेवटी पायीने जाऊ शकतो किंवा सायकलीने जाऊ शकतो किंवा ऑटो रिक्षाने जाऊ शकतो. तर ह्या सर्व जे विकल्प आहेत त्याचे एक प्रॉपर कोऑर्डिनेशन होणं आवश्यक आहे. कारण एखादा व्यक्ती जो एक पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंत जातो तो दररोज काही आपला प्रवासाचा जो माध्यम आहे ते चेंज करणार नाही. त्याला एक दिवशी आणि एक त्याचा पॅटर्न ठरला की मग तो सातत्याने त्याचा वापर करणार. त्यामुळे आपल्याला लास्ट माईल कनेक्टिव्हिटी जे आहे, कारण फर्स्ट माईल टू हे जे कनेक्टिव्हिटी आहे ते आपण मेट्रोच्या माध्यमातून, सबअर्बनच्या माध्यमातून, BESTच्या बसच्या माध्यमातून आपण केलेली आहे. लास्ट माईल कनेक्टिव्हिटीमध्ये अजून कोऑर्डिनेशन करून लास्ट माईल पर्यंत कनेक्टिव्हिटी प्रोव्हाइड करणे, मग तो मल्टीमोडल इंटिग्रेशनचे काम असतील किंवा अजून अनेक विकल्प आहेत लास्ट माईल कनेक्टिव्हिटीच्या अनुषंगाने, त्यांचे इम्प्लिमेंटेशन असेल. तर या दृष्टिकोनातून मेट्रोचा जो आपण जेव्हा आपण नियोजन करतो तेव्हा लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचं नियोजन हा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि प्राधान्याचा विषय असतो. मला असं वाटतं की याचं जर नियोजन आपण केला तर खूप चांगल्या पद्धतीने आपण हे सगळ्या गोष्टी टाळू शकतो. ओके, पण सर मुंबईत अजूनही खासगी वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, तर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं किंवा त्यासाठी काही वेगळ्या प्रयत्नांची गरज आहे? मला वाटतंय की जसे विकल्प उपलब्ध होत जातील या पुढच्या भविष्य काळामध्ये, तेव्हा आणि चांगल्या पद्धतीची जर सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड केल्या, लोकांना चांगले विकल्प दिले तर नक्कीच जो सार्वजनिक वाहतुकीवर जो प्रमाण आहे, वापर करण्याचं प्रमाण आहे ते नक्की वाढणार आहे. आणि आता आपण नुकत्याच काही मेट्रो लाईन्स सुरू झालेल्या आहेत. लाईन 2, लाईन 7 ह्या मागच्या 1-2 वर्षामध्ये सुरू झालेल्या आहेत. लाईन 3 आत्ता सुरू झाली काही पार्शल. मला वाटतं ह्या लाईन्स जेव्हा पूर्ण क्षमतेने सुरू होतील तर आपल्याला नक्कीच सार्वजनिक वाहतुकीचा जो टक्का आहे तो वाढलेला दिसेल. ओके सर, मध्ये पॉड टॅक्सीचा उल्लेख झाला होता आणि त्याची चर्चा पण होती. तर अशा पद्धतीची काही नवीन प्रवासाची सार्वजनिक माध्यमं आपल्याला पाहायला मिळतील का येत्या काळात? मेट्रो, रस्ते, लोकल याबद्दल तर आपण बोलतोच. नक्कीच, कारण आता टेक्नॉलॉजी ज्या पद्धतीने वाढत चाललेली आहे आणि त्याच्यामध्ये अनेक नवीन विकल्प उपलब्ध होत आहेत आणि या नवीन विकल्पच्या माध्यमातून लोकांना चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड करणे, यासाठी काही विकल्प कशा पद्धतीने वापरले पाहिजे त्याचं नक्कीच प्लॅनिंग करायला पाहिजे. सर, MMRDA मार्फत आणखी काही नवीन रस्त्यांची निर्मिती होते, त्यांचा विकास केला जातोय. तर या नव्या मार्गांमुळे, रस्त्यांमुळे मुंबईच्या गतिमानतेवर त्याचा नेमका कसा परिणाम होतोय, तुम्ही ते कसं बघता? आता MMRDAच्या माध्यमातून प्राधान्याने ज्या रस्त्यांची निर्मिती केली जाते ते
सिटी टू सिटी जे म्हणजे मुंबई MMR रिजनमध्ये जे सिटीज आहेत त्यांना एक चांगली कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न MMRDAच्या माध्यमातून, जसं अटल सेतूचं उदाहरण आपण घ्या तर मुंबई आणि नवी मुंबईची एक कनेक्टिव्हिटी त्याच्या माध्यमातून आहे. या पुढच्या कालावधीमध्ये VVSLचं एक नियोजन आहे, तर त्याच्या माध्यमातून वसई विरारपर्यंत पोहोचण्याची MMRDAचं हे आहे. तर नक्कीच म्हणजे हे जे नवीन मार्ग आहेत, या नवीन मार्गाच्या माध्यमातून जर हे विकसित झाले भविष्यकालामध्ये तर एक चांगला विकल्प उपलब्ध राहणार आहे. आणि जसं आता आपण बघतो की कोस्टल रोड निर्माण झाला, कितीतरी लोकांना फायदा त्याचा झालेला दिसतो. तर हे नवीन विकल्प म्हणजे प्रत्येक वेळेस हे लोकांसाठी एक चांगला विकल्प असतातच, मला असं वाटतं. सर, मुंबईच्या विकासाबद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा नवनवीन प्रकल्प आणल्याशिवाय हा विकास होत नाही. आणि प्रकल्प आणायचा म्हटलं की एक समस्या असते प्रकल्प बाधितांची. मग प्रकल्प बाधितांचं पुनर्वसन नेमकं कसं करायचं, कुठे करायचं, असे अनेक प्रश्न पॅरलली त्यासोबत तयार होतात. आणि याच्यामध्ये अडचण अशी होती की वेळ खूप जातो, त्या प्रकल्प पूर्णत्वास जाण्यात वेळ जातो, अडचणी येतात. तर या अडचणींवर मात नेमकी कशी करता येईल आणि ही पद्धत किंवा हे प्रकल्प आणखी वेगवान पद्धतीने कसे पुढे नेता येतील? MMRDAचे प्रकल्पामध्ये आम्ही प्रकल्पग्रस्तांना केंद्रबिंदू समजून आपलं नियोजन करत असतो. MMRDAचे जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये साधारणतः प्रकल्पग्रस्तांचे जे पुनर्वसन आहे त्याच्या MUTP एक पॉलिसी आहे, त्याच्या माध्यमातून आपण त्यांच्या लँड एक्विशन असेल किंवा त्यांचा जो त्यांना घर वगैरे देत असतो किंवा त्यांना मोबदला जे काही देय आहे ते मोबदला पण देत असतो. आणि त्याचा एक विस्तृत नियोजन पण आपण केलेलं आहे. जसं आता आज रोजी जे आपले प्रकल्प जे सुरू आहेत त्या प्रकल्पांमध्ये किती प्रकल्प बाधित आहेत, त्यांच्यासाठी लागणारे घरांची संख्या किती, ह्या सगळ्याचं नियोजन आपण आधीच करून ठेवलेलं आहे, जेणेकरून जेव्हा प्रत्यक्षात ते प्रकल्पग्रस्तांना तो लाभ किंवा तो जे काही त्याच्या टेनमेंट आहे ते देण्याची वेळ येईल तेव्हा त्याच्यामध्ये उशीर होऊ नये, याकरिता आपण आपला नियोजन असतो. बरोबर. सर, अनेक प्रकल्प सध्या मार्गी लागत आहेत. मुंबईचा विकास सुद्धा झपाट्यानं होतोय, पण तितक्याच झपाट्यानं मुंबईतली लोकसंख्या सुद्धा वाढते आहे. मुंबईतली वाहतूक व्यवस्था असेल, मुंबईतल्या पायाभूत सुविधा, या सगळ्यांवर ताण सुद्धा तितक्याच वेगानं येतोय वाढत्या लोकसंख्येचा. आणि प्रवास सुद्धा मुंबईकरांचा असह्य होतो, मग ते लोकल असेल, बस सेवा असेल, कारण लोकांची संख्या तितकी आहे प्रवास करण्याची. याच्यावर नेमकं ओव्हरकम कसा करता येईल आणि मुंबईकरांचा प्रवास खरंच, अगदी प्रॅक्टिकल उत्तर हवं मला, सुसह्य करणं खरंच शक्य आहेत का वाढत्या लोकसंख्येचा ताण बघता? हे खूप जटिल प्रश्न आहे तसा पाहिला तर, कारण मुंबई खूप मोठा मॅग्नेट आहे आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून जर बघितला. खूप लोक येतात, महाराष्ट्रातून येतात, कोणाकोपऱ्यातून लोक इथे येतात. त्यामुळे ही कसरतच आहे. म्हणजे तसं पाहिला तर की लोकसंख्या वाढत जाणार आणि त्याप्रमाणे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर, वाहतूक याचं नियोजन पण आपल्याला त्या पद्धतीने, त्या गतीने करावं लागतो. आणि ते प्रोजेक्ट पण त्या वेळेत पूर्ण झाले पाहिजे याचं पण आपल्याला म्हणजे नियोजन करावंच लागतो. त्यामुळे हे खूप तारेवरची कसरत तर आहेच. पण मला असं वाटतं की जे मोठे जे प्रकल्प आहेत, जसे मेट्रो असेल किंवा मोठे जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहेत, त्यांचं नियोजन खूप भविष्यकालीन नियोजन खूप 40-50 वर्षाचा असतो. त्यामुळे ॲज फार ॲज द कॅपॅसिटी इज कन्सर्न, म्हणजे कॅपॅसिटी त्या प्रोजेक्टची जी कॅपॅसिटी आहे इन्फ्रास्ट्रक्चरची, कॅपॅसिटीच्या बाबतीत मला तेवढी शंका नाही आहे. पण हाच एक विषय आहे की किती लवकर आणि किती तीव्र गतीने आपण हे प्रोजेक्ट सुरू करू शकतो, जेणेकरून आपण ती जी स्पीड आहे लोकांचे येण्याची आणि लोकसंख्या वाढण्याची, त्या स्पीडला आपण मॅच करू शकू. बरोबर. तो एक खूप महत्वाचा विषय. बरोबर. त्यामुळे मुंबई कशा पद्धतीनं बदलते आणि मुंबईचा विकास कसा होतोय ते चित्र खरं तर आपल्या मागेच आहे. आणि त्या चित्राच्या साक्षीनं, बॅकग्राऊंडच्या साक्षीनं आपण या विषयावर आज बोलतोय. हा सुद्धा एक चांगला योगायोगच म्हणावा लागेल. धन्यवाद सर, आपण वेळ दिलात आणि तुमचं काय व्हिजन आहे मुंबईबद्दलचं ते मांडलं त्यासाठी. थँक्यू व्हेरी मच.